घ्या दुसरा न्यूमरिकल. फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू and RMS value of sinusoidal voltage if V average is equals to 60 volt. क्वेश्चन काय आहे? फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू ऑफ सायनोसॉइडल व्होल्टेज इफ V average is equals to 60 volt. काल एक न्यूमरिकल घेतला होता, समजला असेल सगळ्यांना? समजला होता का? एक होमवर्कला दिलता ना? दोन घेतले होते का? दोन्ही इथंच घेतले ना? ठीक. सोपा न्यूमरिकल आहे, 4 मार्काला विचारला जातो असा टाईपचा. तर काय दिलंय? V average is equals to 60 volt दिलंय. काय काढायचंय? VM आणि VRMS. तर तुम्हाला माहिती आहे V average इज इक्वल्स टू काय रे? 0.637 VM. आता V average दिले, VM काढा. VM इज इक्वल्स टू V average डिवायडेड बाय 0.637 किती येईल? V average किती? 60 भागिले 0.637. तसंच काय काढायचंय? VRMS काढायचंय. आता VM काढा पहिले, किती येतं? $94.19 व्होल्ट. मग याला VM. VRMS इज इक्वल्स टू 0.707 इंटू VM. सो 0.707 इंटू 94.19 is equals to 66.59 व्होल्ट. तर हे असा सिंपल क्वेश्चन 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके. MCQs पॅटर्न मध्ये 2 मार्काला. येते लक्षात? सो राईट डाऊन. हा न्यूमेरिकल समजला असेल तुम्हाला. आता एक थोडी नवीन कन्सेप्ट आहे, फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर. फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर. आता फॉर्म फॅक्टरची डेफिनेशन काय? इट इज अ रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. फॉर्म फॅक्टरची डेफिनेशन काय? इट इज अ रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. आता RMS व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ IM काय असेल रे? 0.707 इंटू IM. आणि ॲव्हरेज व्हॅल्यूची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ IM काय असेल बरं? 0.637 इंटू IM इन टर्म्स ऑफ IM. मग IM कॅन्सल झालं आणि याला सिम्प्लिफाय केलं तर किती येईल? 1.11. याला युनिट असेल का रे? नाही का? 2 एम्पियर एम्पियर कटणार आहे. इट इज युनिटलेस क्वांटिटी. इट इज अ फॅक्टर. कोणाकोणाला समजलंय? सो फॉर्म फॅक्टर म्हणजे काय? इट इज अ रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. फॉर्म फॅक्टर म्हणजे काय? इट इज अ रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. याला सिम्प्लिफाय केलं तर 1.11 येऊन जाईल. त्याच्यानंतर पीक फॅक्टर किंवा क्रिस्ट फॅक्टर. पीक फॅक्टर किंवा क्रिस्ट फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ पीक व्हॅल्यू टू द RMS व्हॅल्यू. हे काय आहे? पीक व्हॅल्यू टू द RMS व्हॅल्यूचा रेशो. आता पीक व्हॅल्यू काय आहे? IM. इन टर्म्स ऑफ IM घेऊ. आणि RMS व्हॅल्यू 0.707 इंटू IM. IM कॅन्सल केलं आणि याला जर सिम्प्लिफाय केलं 1/0.707 तर उरल काय? 1.414. तर हे 2 फॅक्टर, एक फॉर्म फॅक्टर आणि एक क्रिस्ट फॅक्टर किंवा याला आपण पीक फॅक्टर. क्रिस्ट म्हणजे मॅक्सिमम. ओके. क्रिस्ट
म्हणजे मॅक्सिमम. तर हे 2 फॅक्टर येतात. येतं लक्षात. आता आपल्याला एक न्यूमरिकल सॉल्व करायचा याच्यावर. 2-3 वेळेस विचारलेला 4 मार्काला न्यूमरिकल. अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. एक अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे आणि जे रिप्रेझेंट केले यानं कशाने, V इज इक्वल्स टू 25 sin 200 पाय टी यानं रिप्रेझेंट केले. कॅल्क्युलेट द फॉलोइंग. काय काय कॅल्क्युलेट करायचे. सगळ्यात पहिले गिवन काय रे, V इज इक्वल्स टू 25 sin 200 पाय टी. ओके. आणि टू फाइंड काय काय फाइंड आउट करायचं आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे VM, त्याच्यानंतर टाइम पिरियड T कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी F कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यानंतर ओमेगा कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यानंतर फॉर्म फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि क्रिस्ट फॅक्टर म्हणजेच पीक फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा. एवढ्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. दिले काय फक्त एवढंच आणि या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. मग काय करायचं आहे, V इज इक्वल्स टू 25 sin 200 पाय टी याला कम्पेअर करायचं आहे V इज इक्वल्स टू VM sin ओमेगा टी सोबत. मग VM ची व्हॅल्यू काय येईल रे, डायरेक्टली 25 व्होल्ट येईल. किती येईल, 25 व्होल्ट. किती जणांना समजले. कम्पेअर करायचं डायरेक्ट आन्सर. त्याच्यानंतर ओमेगा इज इक्वल्स टू काय रे, 200 पाय. मग पण तुम्हाला माहिती ओमेगा असतं काय असतं, 2 पाय F असते इज इक्वल्स टू 200 पाय. तर मग F इज इक्वल्स टू काय, 200 पाय डिवायडेड बाय 2 पाय. हे पाय पाय कटेल, हे आलं 100 हर्ट्झ. हे काय आलं, फ्रिक्वेन्सी किती आली, 100 हर्ट्झ. किती आली फ्रिक्वेन्सी, 100 हर्ट्झ. फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे T इज इक्वल्स टू काय असतं रे, 1/f असतं. T इज इक्वल्स टू काय असतं, 1/f. मग 1/100 किती आलं हे, 0.01 सेकंद. तर टाइम काय आला, 0.01 सेकंद. त्या 3 व्हॅल्यू आल्या. ओमेगा किती आहे, डायरेक्ट 200 पाय. इथपर्यंत कोण कोण आलं रे, सिंपल आहे ना. आता आपल्याला फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर काढायचं आहे. तर फॉर्म फॅक्टर काढण्यासाठी काय लागेल रे, फॉर्म फॅक्टर इज इक्वल्स टू आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू तर माहिती आहे 1.11 आणि 1.414 आहे. पण आपल्याला ते कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, RMS व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू काढावं लागेल. तर मग काय करा, सगळ्यात पहिले VRMS काढा. काय करा, VRMS काय येईल, 0.707 इंटू VM. तर 0.707 इंटू VM ची व्हॅल्यू 25 किती आलं आहे, 25 इंटू 0.707 किती येईल, 17.675. चला हे आलं. V ॲव्हरेज किती येईल रे, 0.637 इंटू VM म्हणजे 0.637 इंटू 25 किती आलं हे, 15.925. मग आता फॉर्म फॅक्टरची डेफिनेशन काय आहे, VRMS डिवायडेड बाय RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. VRMS डिवायडेड बाय V ॲव्हरेज. तर मग VRMS किती रे, 17.675 भागिले 15.925 किती आलं हे, किती 109 म्हणजे 1.11 काय आलं, 1.11 आलं. ओके. तसंच काय करायचं आहे, पीक फॅक्टर करायचं आहे. पीक फॅक्टर काय असतं आहे, VM डिवायडेड बाय VRMS. VM किती रे, 25. VRMS किती रे, 17.675 किती आलं हे, कॅल्क्युलेट करा. 1.414. तर ही आली व्हॅल्यू. तर त्या व्हॅल्यू येतात का नाही हे चेकआउट करायचं आहे. जर आले असेल तर हे ओके. हा प्रश्न 4 मार्काला किती वेळेस विचारला रे, जवळपास 2च वेळेस विचारला.
2 वेळेस विचारलं. तर किती जणांना समजलं रे? ओके, सो राईट डाऊन. बघा एकच मिनटं. सेम न्यूमरिकल आहे, अल्टरनेटिंग करंट दिला. इथं काय दिलं होतं? व्होल्टेज दिलं होतं. इथं करंट दिलाय आणि तुम्हाला आय एम काढायचं आहे, टाइम पिरियड, आर एम एस व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर काढायचं आहे. इथं फक्त व्होल्टेज आहे आणि इथं फक्त करंट आहे. सेम न्यूमरिकल आहे. तुम्ही तुमच्या लेवलला आत्ताच्या आत्ता सॉल्व्ह करायचं. लक्ष द्या, सेम न्यूमरिकल आहे, हे गिवन आहे आणि स्टँडर्ड इक्वेशन आहे. कंपेअर दिस इक्वेशन. फ्रॉम दिस इक्वेशन आय एम इज इक्वल्स टू किती रे? 141.1 एम्पियर. आय एम इज इक्वल्स टू 141.1 एम्पियर म्हणजे पहिली व्हॅल्यू तुमची डायरेक्ट आली. येतं लक्षात? आता ओमेगा इज इक्वल्स टू काय रे? 628 रॅडियन पर सेकंद. 628 रॅडियन पर सेकंद. हे तर विचारलं नव्हतं, पण आता आपल्याला काय काढायचं? टाइम पिरियड काढायचा. आधी आपण फ्रिक्वेन्सी काढू किंवा टाइम पिरियड काढू. ओमेगा इज इक्वल्स टू काय रे? 2 पाय एफ. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एफ किंवा ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी. कारण 1/t काय असतंय? फ्रिक्वेन्सी असते. 1/t काय असतंय? फ्रिक्वेन्सी. मग डायरेक्ट आपण लिहू शकतो. तर आता आपल्याला काय काढायचं? टी काढायचं. मग टीला इकडे घ्या. बघा, टीला इकडे घेतलं 2 पाय बाय ओमेगा. 2 पाय बाय ओमेगा. तर 2 पाय किती रे? जसं तसं 2 पाय. ओमेगा किती रे? 628. किती आलं हे? 0.017 सेकंद. 0.01 सेकंद. तुम्ही फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये केलं तरी तेच येतं. बऱ्याच किती जणांना फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये केलं तरी तेच येतं. डोंट वरी, तुम्ही ही मेथड वापरताय, इट इज नॉट रॉंग, करेक्ट आहे. वाटलं तर तुम्ही हीच मेथड करा, हे याच्यात डोकं बी लावू नका. ओके, हीच मेथड करा. फ्रिक्वेन्सी काढायची नंतर टाइम पिरियड काढायचा. ओके, ती मेथड काढा, काही प्रॉब्लेम नाही. हे ते एकच आहे. डायरेक्ट काय करा? फ्रिक्वेन्सी काढा. फ्रिक्वेन्सी किती आली? 100 हर्ट्झ झाली आणि त्याच्यावरून तुम्ही टाइम पिरियड काढू शकता. आता विचारलं काय? टाइम पिरियड आला, आर एम एस व्हॅल्यू. तर व्ही आर एम एसचा फॉर्म्युला काय? सॉरी, आय आर एम एस काढायचं आहे. आय आर एम एस इज इक्वल्स टू 0.707 इंटू आय एम. तर मग 0.707 इंटू आय एमची व्हॅल्यू किती रे? 141.14. कराबर किती येईल? 49. ठीक आहे, 100 एम्पियर आला अप्रॉक्सिमेटली. किती? 100.49 आलंय सगळ्यांचं. चला, हे आय आलं, आय आर एम एस. मग आता आय ॲव्हरेज काढायचं आहे. आय ॲव्हरेज इज इक्वल्स टू 0.637 इंटू आय एम. मग 0.637 इंटू आय एमची व्हॅल्यू किती रे? परत 141.1. तर सिम्प्लिफाय करा, किती येईल? किती? 90.54 एम्पियर. 143 पॉईंट. अच्छा, 142. आहे. अच्छा, हे 142 आहे. त्याच्यानंतर हे इथं पण 142 आहे. त्याच्यानंतर इथे पण 142 आहे. पण हे बरोबर आहे का मग? ठीक आहे. मग हे पण 90.54 आलं. मग आता विचारलं काय? ॲव्हरेज व्हॅल्यू आली. फॉर्म फॅक्टर. मग फॉर्म फॅक्टरची फॉर्म्युला काय? फॉर्म फॅक्टर इज इक्वल्स टू काय? आय आर एम एस डिवायडेड बाय आय ॲव्हरेज. आर एम एस व्हॅल्यू किती रे मग? 100.49 भागिले 90.54. किती आलं रे? 1.10. 1.11. 1च्या नंतर काय? 0च्या नंतर 98 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.11. त्याच्यानंतर पीक फॅक्टर. पीक फॅक्टर इज इक्वल्स टू आय एम डिवायडेड बाय आय आर एम एस इज इक्वल्स टू आय एम किती रे? 142.14 भागिले
100 बरोबर किती 1.4214 ही आली तुमची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 1.414 आणि ही 1.11. समजलं? किती जणांना समजलंय? सॉल्व पण केलं स्वतः सॉल्व करा तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत. ओके, चला लिहा पटकन ज्यांचं राहिलं त्यांनी. मारहाण होऊ शकते, लक्ष द्या. ह्याच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत, लक्ष द्या. बघा काय आहे, v इज इक्वल्स टू 100 sin 314t. याला कम्पेअर काय करायचं स्टँडर्ड सोबत. v इज इक्वल्स टू vm sin 314t. मग vm काय रे, डायरेक्ट 100 व्होल्ट. लक्ष दे, vm काय 100 व्होल्ट. आता ओमेगा इज इक्वल्स टू काय रे 314 आहे. मग ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय f इज इक्वल्स टू 314. मग f इज इक्वल्स टू काय, तर 314 डिवायडेड बाय 2 पाय. करा कॅल्क्युलेट, किती येईल रे, किती येईल, किती हे येईल 49.96 हर्ट्झ येईल, म्हणजे 50 हर्ट्झ येईल. किती येईल 50 हर्ट्झ. मग टी इज इक्वल्स टू काय रे, टी इज इक्वल्स टू काय रे 1/f म्हणजे 1/49.96. तर हे काय आलं 0.02 सेकंद. आणि ओमेगा इज इक्वल्स टू किती रे 314. तर ह्या 4 व्हॅल्यू तर तुमच्या लगेच आल्या. तुला कळालं का खरंच? लक्ष द्या. आता आपल्याला काय काढायचं आहे, VRMS काढायचं आहे. VRMS म्हणजे काय, हा फॉर्म्युला. तर इथं VM किती आलेलं आहे 100. तर हे किती येईल 70.7 व्होल्ट. हा फॉर्म्युला आहे. VRMS इज इक्वल्स टू 0.707 इंटू VM. व्हॅल्यू पुट करायचे आणि आन्सर काढायचे. V ॲव्हरेज काय येईल रे 0.637 इंटू VM. VMची व्हॅल्यू किती रे 100, किती येईल 63.7 व्होल्ट. मग VRMS बाय V ॲव्हरेज किती येईल 70.7 डिवायडेड बाय 63.7 किती येईल रे 1.11. आणि हे किती येईल 100 भागिले 70.7 बरोबर 1.414 याले व्हॅल्यूज. कॅल्क्युलेटर आणायचं, टाईप करून बघायचं वेदर इट इज ओके ऑर नॉट.